नमस्कार, मी प्रतीक्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आहे गुरुवारी होळीचा सण आहे। तर होळीचा सण आमच्याकडे संध्याकाळीच करतात। तुमच्याकडे कधी करतात ते नक्की कमेंट करून सांगा। शक्यतो होळी आपण संध्याकाळीच करतो। तर होळीसाठी आम्ही आज पुरणपोळी बनवलेली आहे। पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे। भात, आमटी, कुरडई, भजे, पापड वगैरे, पोळ्या वगैरे लाटून सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे। आता होळी पेटवायची आहे, त्यासाठी ताटही रेडी करून ठेवलेलं आहे, जे की आपलं आरतीचं ताट असतं आणि नैवेद्याचं ताट असतं। देवाचा दिवा वगैरे लावून नैवेद्य वगैरे दाखवून झालेला आहे। तर दारामध्ये रांगोळी वगैरे काढायची आणि नंतर होळी पेटवायची आहे। तर तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्यातल्या वाईट विचारांची होळी हो आणि चांगले विचार आपल्यामध्ये यावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तर सणासुदीला घरात वेगळंच वातावरण तयार होतं। त्याचबरोबर आपण पुरणपोळीचा स्वयंपाक केल्याशिवाय सण आहे असंही वाटत नाही। तर एक साधारणपणे 4 वाजता आम्ही पुरण म्हणजेच डाळ शिजायला टाकली होती आणि 6-6:30पर्यंत आम्ही दोघींनी मिळून खूप छान असा पटकन स्वयंपाक तयार करून घेतला होता। तर एकदम भरपूर असं पुरण घालून मऊ लुसलुशीत आपल्या पोळ्या तयार झाल्या होत्या। तिकडे गुळवणी, भजे, कुरडई, पापड हे सगळं तयार झालं होतं। होळीचा सणही 6 वाजता होळी पेटवायची होती, त्याच्यामुळे पटकन असा स्वयंपाक तयार करून घेतला होता। ही मस्त अशी आपली कटाची आमटी आणि भात असा हा सगळा स्वयंपाक आमचा तयार झालेला आहे। तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही होळीसाठी काय स्वयंपाक केलता। तर मी येथे होळीची तयारी करत आहे। दारामध्ये छान अशी रांगोळी काढून घेणार आहे। तर होळी फक्त पुरणपोळी खाण्यासाठी किंवा रंग खेळण्यासाठी नसते, तर आपल्या मनात दुसऱ्यांबद्दल असणारे वाईट विचार, दुसऱ्यांसाठी होणारी चिडचिड, दुसऱ्यांसाठी असलेला राग, या सगळ्या गोष्टीचं दफन करण्यासाठी आपण होळी साजरी करायची असते। होळीच्या दिवशी फक्त रंग लावून होळी सेलिब्रेशन करू नका, कारण कलर आज ना उद्या निघून जाईल। लावायचा तर एकमेकांना जीव लावा, एकमेकांची साथ द्या, एकमेकांना प्रेम द्या, विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे नाती जपा। ही खरी होळी आहे। होळी पेटवाल तर त्यात राग, द्वेष, मत्सर, वाईट विचार, आळस, निराशा, शत्रूंचे दहन करा आणि चांगले विचार आत्मसात करा, तर हीच खरी होळी आहे। तर या ठिकाणी माझे सासरे होळीची सगळी तयारी करत आहेत, गौऱ्या वगैरे ठेवून होळी पेटवत आहेत। तर मुलांची मध्येच लुडबुड चाललेली आहे, प्रत्येकाला काही ना काही करायचं असतं। तर या पद्धतीमध्ये आपण मुलांनाही हे गोष्टी कळतात, होळी म्हणजे काय, आणि तेही हळूहळू शिकतात। तर यावर्षी आमच्या कॉलनीमध्ये मोठी होळी पेटवतात, सगळे मुलं छोटे छोटे एकत्र येतात, लाकूड, सरपण वगैरे, गौऱ्या वगैरे सगळं गोळा करून त्याची 2 दिवस आधीच तयारी चाललेली असते। परंतु ह्या वर्षी लहान मुलं सगळे शिक्षणासाठी बाहेर गेलेले होते, कोणीच 8वी 9वी 10वी या रेंजमधलं नव्हतं, त्याच्यामुळे मोठी होळी आमच्या इथे केलेली नव्हती। तर प्रत्येकाने आपापल्या दारातच अशा या पद्धतीमध्ये होळी सेलिब्रेट केली होती। तर येथे सगळ्यांनी मिळून होळीची पूजा केली आहे। तर सणासुदीला एक पॉझिटिव्ह एनर्जी येते, सगळ्याच गोष्टी केल्या तर एकदम आपलं मनही प्रसन्न होतं। तर तुम्हाला परत एकदा होळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर हे सगळं आवरून नंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं। दुसऱ्या दिवशी अजिंक्यचा बुद्धिबळचा पेपर होता, तर त्याचा थोडाफार अभ्यास घेतला आणि या पद्धतीमध्ये आम्ही आजचा दिवस संपवला। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। हाय चिमू, हाय। आज तुझा पेपर आहे ना? कशाचा आहे? बुद्धिवंत प्रज्ञाशोध परीक्षा। होय, अभ्यास झाला? होय, छान लिही पेपर। तुझं रिसीट कुठे आहे? रिसीट आहे? हां, किती वेळ पेपर आहे? 12 ते 1:30। 1:30 वाजता घ्यायला येतील पप्पा। पेपर छान लिहिणार ना? सगळे प्रश्न वाचायचे हो, आणि गोल जो प्रश्न आहे ना त्याच्या समोरच गोल करायचा।
1 नंबरचा असेल तर 1 नंबरच्या ह्यालाच गोल करायचं. खालीवर गोल करायचे नाहीत. दुसऱ्याला करायचं नाही. हो. आणि बेस्ट लक तुला पेपरला. चालतं. बाय. थँक्यू. बाय.